राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये पोटाला बारीक करून टाका, पूर्ण सपाट करून टाका. परत कमरेला पूर्णपणे स्लिम बारीक करून टाका. मांड्यांना पण पूर्णपणे स्लिम करून टाका. एवढं करायचंय, मग व्यायाम कोणते करायचे टेन्शन घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये पोटाला सपाट करायला, कमरेला बारीक करायला आणि मांड्यांना स्लिम करायला एकदम सोपे व्यायाम आणलेले, जे तुम्हाला 100% रिझल्ट देणारे व्यायाम आहे मित्रांनो. आणि व्यायाम पण एकदम बसल्या बसल्या आहे. जास्त तुम्हाला पळायचं नाही आहे, उठबशा पण करायच्या नाही. व्यायाम एकदम सोपे, जे तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट देणारे. पोट असो, कंबर असो, मांड्या असो, पूर्णपणे कमी होणारे. आता याच्यातच पहिला व्यायाम असा आहे. पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा. पुढचा पाय तुम्हाला समोर घ्यायचा, मागचा पायाला तुम्हाला पाठीमागं जितकं तुम्हाला तुमच्या हिप्सकडे म्हणजे तुमच्या कुल्ल्यांकडे जितकं खेचता येईल ना तितकं खेचायचंय. हे बघा या पद्धतीनं आणि होल्ड करायचंय. आता याने होणार काय? पहिली तर तुमच्या मांडीवरती ताण येतोय. जी इनर मांडी असो, पूर्ण मांडी असो, त्याच्यावरती ताण पडतोय. आणि ज्या वेळेस तुम्ही पूर्णपणे पुढे जाताय ना, तर पोटाला ताण येतोय मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही हा व्यायाम कराल, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला हा व्यायाम किती रिझल्ट देणार आहे, किती परिणाम देणार आहे. आणि हा व्यायाम तुम्हाला होल्ड करून करायचा आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 30 सेकंद म्हणा, कमीत कमी म्हणा 40 सेकंद, अशी वाढत 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 हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. हे बघा, आता काय करायचं, ह्या पद्धतीनं तुम्ही आल्यानंतर आता तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही काय करा, खाली काही गरम टॉवल असेल, शॉल असेल, काही पण गरम उशी असेल, ती अशी नरम असेल ना, तर ती फोल्ड करून तुमच्या गुडघ्याच्या खाली घ्या. हे बघा, पाय सरळ पुढे आणि मागचा पायाला पूर्णपणे तुम्हाला हिप्सकडे खेचायचे. हे बघा ह्या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पूर्णपणे तुम्हाला मांडीला ओढायचे तुमच्या हिप्सकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पोटावरती ताण येतोय, मांड्यांवरती तर मोठ्या प्रमाणात ताण येतोय, बेंबीपाशी पण याचा खूप ताण येतोय. तुम्ही करा, तुम्हाला फील होईल. दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी थोड्याशा मांड्या दुखतील तुमच्या, नंतर तुम्हाला त्रास नाही होणार. त्याचाच फॅट कमी व्हायला पण मदत होणार आहे. आता याच्यातच दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा. या पद्धतीनं तुम्ही बसलात, सामोरूनच दाखवते. या पद्धतीनं दोन्ही पायांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि फक्त तुम्हाला काय करायचंय, उठायचंय. हे बघा या पद्धतीनं आणि परत बसायचंय. तुमच्या मांड्या कितीही चरबी झालेली असू द्या, ती कमी व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर परत तुमच्या जो बेंबीपासला भाग आहे त्याचा पण चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. फक्त या बघा या पद्धतीनं उठायचंय आणि परत बसायचं. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 30 टाइम. 15-15चा सेट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तिसरा व्यायाम. आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय, आपण जशी मांडी घालून बसतो ना, पूर्णपणे ही मांडी ना पूर्णपणे जमिनीला लावायची. तुमची मांडी असो, तुमच्या पोटऱ्या असो, तुमचा पाय असो, पूर्ण जमिनीला लावायचा आहे. पाचचा पाय पण त्याच पद्धतीनं करायचा आहे. हे बघा, या पद्धतीनं पूर्णपणे तुमच्या इनर मांडीला आणि मांडीला याचा ताण आला पाहिजे. हे बघा, या पद्धतीनं दोन्ही साईडनं कंटिन्यू झाला पाहिजे. हे बघा, पूर्णपणे जमिनीला लावायचं आहे. बघा, पूर्णपणे या पद्धतीनं बेंबीपासली चरबी कमी होतोय, फॅट कमी होतोय. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता यातच परत तुम्हाला चौथा व्यायाम देते. आता चौथ्या व्यायामामध्ये काय करायचंय, दोन्ही पायांना आहे ना या पद्धतीने आहे ना जोडून ठेवायचंय. आणि जोडून ठेवून काय करायचंय, तुम्हाला फक्त तुमचं डोकं तुमच्या पायाला लावायचंय. हे बघा, या पद्धतीनं जितकं तुम्हाला खाली जाता येईल ना तितकं जायचंय. पोटावरती ताण येतो, बेंबीपाशी ताण येतो आणि मांड्यांचा पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यायाम होतो, त्याची चरबी कमी होते. हे बघा, या पद्धतीनं पाय ठेवल्यानंतर बस फक्त तुम्हाला डोकं पूर्णपणे खाली लावायचंय, होल्ड करायचंय, काउंट करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पूर्णपणे पोटावरती ताण येतोय, बेंबीच्या पोटावरती ताण येतो, चरबीवरती ताण येतो, मांड्यांवरती पण ताण येतोय. शेवट परत एकदा करूया. पूर्णपणे खाली वाकायचंय जोपर्यंत पूर्ण तुमचं डोकं तुमच्या पायांना नाही लागत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1.
हे व्यायाम शक्यतो महिलांसाठी तर खूपच फायदेमंद आहे. कारण तुमच्या PCODला, पिरियड्सला त्रास होत असेल, पेन होत असेल, अदरवाईज काहीही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हे जे व्यायाम दिलेले आहे ना, ते पिरियड्सच्या 1 महिना तुम्ही करून बघा. नेक्स्ट पिरियडमध्ये तुम्हाला नक्की चेंज दिसून येईल. तुमचे हार्मोन्स नक्की चेंज झालेले तुम्हाला दिसून येतील. तुमचा व्यायाम झालेला असेल, तुमचं पेन कमी होईल, ब्लडिंग कमी होईल. नक्की खूप फायदेशीर राहते मित्रांनो. तुम्ही नक्की पिरियड्सच्या नंतर 5 दिवसानंतर 1 महिना करून बघा. खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर पोटाची चरबी, मांड्यांची चरबी आणि बिंबीपासला जे फॅट आहे त्याची चरबी कमी करायला हे व्यायाम तुम्हाला खूपच फायदेशीर आहे. नक्की करून बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.